जर तुम्ही असं काही वाढलं जे रस्त्याकडेच्या ढाब्या इतकं चांगलं असेल तर प्रत्येकाला ते अन्न खाऊन आनंद होईल. मोठ्या हॉटेलात जे वाढलं जातं ते भयंकर आहे. आपण इडलीच्या नावावर गोल्फ बॉल बनवत आहोत. माफ करा, मी हे बोलतोय कारण मला वाटतं त्यांच्यात सुधारणा व्हावी. ज्यांना भारतीय अन्नाबद्दल आवड आहे त्यांनी भारतीय अन्न सर्वत्र न्यावं. आपल्या या महान देशाच्या विलक्षण खाद्य संस्कृतीबद्दल माझा एक प्रश्न होता. आपल्या अन्नामागे एक विशिष्ट ओळख, इतिहास आणि सिद्ध झालेलं शास्त्र आहे. आणि या कोविडच्या काळात एक प्रकारे आधुनिक औषधांच्या मर्यादा समोर आल्या आणि आता प्रत्येक जण प्रतिबंधात्मक औषध म्हणून अन्नाकडे पाहत आहेत. आणि भारताबाहेर माझे काही व्यावसायिक संबंध आहेत, काही रेस्टॉरंट्स आहेत. ते मला रोज सांगतात की जग आता भारतीय अन्नाकडे कशा प्रकारे पाहत आहे आरोग्याच्या दृष्टीने. पण कधी-कधी बरं का, कारण हे पूर्वी घडलंय, त्यांचा अन्न समजून घेण्याचा आणि आपला अन्न समजावून सांगण्याचा तर्क यात फरक आहे. ते प्रोटीन, कॅलरीज, कार्बोहायड्रेट्स बोलतात. आपलं अन्न कारण आणि परिणाम याबद्दल आहे. आणि जे आपल्याला शिकवलं गेलंय ते पुस्तकी शिक्षणातून आलेलं नाहीये. ते आपल्याला आजीकडून दिलं गेलंय, जिने सांगितलं की मी सांगते म्हणून खा. तर असं अमूर्त तत्वज्ञान आणि प्राचीन शहाणपण यांचं मिश्रण आपल्या आहारात आहे, जे वर्षानुवर्ष प्रभावी ठरलंय, सिद्ध झालंय. आपण आपलं हे अन्न मार्केटेबल कसं करावं, की भारतीय अन्नाला सर्वत्र नेऊन ते मोठं करू शकतो. पण हा दुवा आपण कसा जोडायचा? प्रभाव पाडण्यासाठी हे अंतर कसं भरून काढायचं? हे खूप महत्त्वाचं आहे की आपण आधुनिक भाषेत संवाद साधला पाहिजे. नाहीतर हा दृष्टिकोन इतक्या कमी वेळात बदलणं शक्य होणार नाही. आपल्याला आजच्या भाषेत बोलावं लागेल. पण भारतीय अन्न, त्यात जी विविधता आहे आणि जे सूक्ष्म पैलू आहेत, ते आंतरराष्ट्रीय खवय्यांसाठी खूपच रोमांचक ठरतील. पण ते योग्य प्रकारे सादर केलं तरच घडेल. पण तुमचा प्रश्न हा आहे की याला कसं सादर करावं? फक्त कॅलरी पलीकडे जाऊन ते कसं सांगावं? पहा, हा फक्त कॅलरीचा विषय नाहीये. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तुम्ही हाय एंड मार्केटबद्दल बोलत असाल तर सादरीकरण खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं आपण त्यात थोडे कच्चे आहोत. थोडे नाही, खरं तर खूपच कच्चे. कारण आपल्यासाठी अन्न हे फक्त चव आणि पोषण याबद्दल आहे. आपण याची पर्वा करत नाही की रोटी कशी ठेवली आहे. आपल्याला फक्त ती खायला चांगली लागली पाहिजे. बस एवढंच. तर ती तव्यावरून किंवा तंदूरमधून नुकतीच बाहेर आली आहे, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. ती कशी सादर केली जाते यापेक्षा. त्यांना 1 महिना जुना ब्रेड चालतो, पण तो व्यवस्थित सादर झाला पाहिजे. ते याकडे अशा प्रकारे पाहतात. तर ताज्या अन्नाकडे बघण्याचा हा बदल, की भारतीय अन्न बऱ्याचदा थेट तव्यावरून ताटात येतं. आणि याचं महत्त्व, याबद्दल आपल्याला काहीतरी करणं गरजेचं आहे, कारण हे समजून घेतलं जात नाही. आणि जगातले अनेक आजार, विशेषतः मी अमेरिकन लोकांशी सतत बोलतोय, फक्त ताजं अन्न खाण्याने तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होईल, ही खूप मोठी गोष्ट आहे. हे पोचवणं गरजेचं आहे. हा संवादाचा अभाव तिथं आहे. पण त्याच वेळी मला वाटतं की काही हाय एंड रेस्टॉरंट मान्य करतील, पण माझा रेस्टॉरंटबद्दलचा अनुभव कदाचित कालबाह्य असू शकतो. कारण मी 15-18 वर्षांपूर्वीचं बोलतोय. तेव्हापासून मी रेस्टॉरंट्समध्ये जाऊ शकलो नाहीये. भारतीय रेस्टॉरंट्समध्ये माझ्याभोवती खूप गर्दी होते, म्हणून मी जगभरात कुठे जाऊ शकत नाही. पण मी काही काळापूर्वीबद्दल बोलतोय. समजा तुम्ही अमेरिका किंवा युरोपमध्ये कुठेही गेलात. लंडन थोडं ठीक आहे. तिथल्या भारतीय रेस्टॉरंटचा दर्जा थोडा चांगला आहे. पण इतर ठिकाणी, विशेषतः अमेरिकेतल्या एखाद्या भारतीय हॉटेलमध्ये गेलात तर तो अनुभव भयानक असतो. ना चव, ना गुणवत्ता, ना सर्व्हिस. काहीच चांगलं नसतं. सर्व्हिस ट्रेनिंग देऊन सुधारू शकता, पण चवीच्या बाबतीत जर तुम्ही असं काही वाढलं जे रस्त्याकडेच्या ढाब्या इतकं चांगलं असेल तर प्रत्येकाला ते अन्न खाऊन आनंद होईल. पण मोठ्या रेस्टॉरंटे जे दिलं जातं, आणि माफ करा जर
माझ्या या बोलण्याने त्रास होत असेल तर उदाहरणार्थ भारतात मी ज्या ज्या चांगल्या हॉटेलमध्ये जातो तेव्हा सकाळी मी तिथल्या शेफला आणि मॅनेजरला लेक्चर देतो. कारण दक्षिण भारतात, तामिळनाडूमध्ये, चेन्नई शहरात सुद्धा तुम्ही इडली खाऊ शकत नाही. ती भयंकर असते. तुम्ही जर बाहेर गेलात जिथे मजूर रस्त्यावर खातात, तो अप्रतिम इडली देतो. मी म्हणालो, तुम्ही याला कामावर का घेत नाही? जो तुमच्या कंपाऊंडच्या बाहेरच उभा आहे, तुम्ही त्याला घेतलं तर त्याला माहिती आहे इडली कशी बनवायची. आता मी बंगळुरूमधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये होतो आणि पाहिलं की इडली सांबर भयानक आहे. मी विचारलं, ही इडली कोण बनवतंय? आणि मोठ्या अभिमानानं त्यांनी शेफला आणलं. मी विचारलं, तुम्ही कुठले? तो म्हणाला, मी लुधियानाचा आहे. मला माहित नाही की तुम्ही लुधियानाचे आहात का? मी म्हणालो, हा लुधियानाचा माणूस इथं इडली का बनवतोय? तुम्ही एखादा स्थानिक माणूस का नाही ठेवत? मी म्हणत आहे की इतक्या साध्या गोष्टींची काळजी घेतली जात नाहीये. जर तुम्ही याकडे पाहिलं, काही मोजकी हॉटेल सोडली तर अगदी भारतात सुद्धा भारतीय नाश्त्याचा अनुभव वाईट असतो. त्यामुळे शेवटी प्रत्येकाला क्रॉसो, ब्रेड बटर किंवा अंडी वगैरे खावं लागतं. ते हे खाणार नाहीत. पण आज पुरेसं संशोधन आणि वैद्यकीय ज्ञान आहे की असे पदार्थ खाणं, असं म्हणूया इडली, ज्यात 70% कर्ब आणि 30% प्रोटीन असतं, खायला हे सर्वोत्तम आहे. जगातलं प्रत्येक संशोधन हेच सांगतंय, पण आपण इडलीऐवजी गोल्फ बॉल्स बनवतोय आणि लोकांनी ते खावं अशी अपेक्षा करतोय. कोणालाही खावंसं वाटणार नाही. तुम्ही जर दिल्लीतल्या कोणत्याही हॉटेलमध्ये इडली खाल्ली, माफ करा मी हे बोलतोय कारण मला वाटतं त्यांच्यात सुधारणा व्हावी. उद्या तुमच्या पोटात ॲसिडिटी होईल, कारण ते पीठ कदाचित महिनाभर जुनं असेल. मला माहित नाही ते किती जुनं आहे. हे असं काम करत नाही. ते ताजं असलं पाहिजे. एका ठराविक प्रकारे बनवलं पाहिजे. कारण लोकांना जर निरोगी राहायचंय तर असे वाफेवर शिजवलेले पदार्थ ज्यात प्रोटीन आणि कर्ब दोन्ही आहेत, ते खाण्यासाठी सर्वोत्तम आहेत. तर मला वाटतं अमेरिकेतल्या बहुतेक लहान हॉटेल मालकांनी गृहीत धरलंय की कुणाला काही समजत नाही, त्यामुळे तुम्ही काहीही वाढू शकता. पहा, जेव्हा लोक फक्त उपजीविकेसाठी व्यवसाय करतात तेव्हा ते एका प्रकारे करतात. पण जेव्हा लोक काहीतरी निर्माण करण्यासाठी व्यवसाय करतात तेव्हा ते वेगळ्या पद्धतीनं करतात. तर हे आणलं पाहिजे. ज्यांना भारतीय अन्नाबद्दल आवड आहे त्यांनी भारतीय अन्न सर्वत्र न्यावं. भारतीय रेस्टॉरंटची साखळी सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. पण तिथे गुणवत्ता असली पाहिजे. जेव्हा मी गुणवत्ता म्हणतो, उदाहरणार्थ मी कोणाला प्रमोट करत नाहीये. एक उदाहरण देतो. माझी एका व्यक्तीसोबत मीटिंग होती, ज्यानं मला वाटतं, मला नाव घ्यायचं नाहीये, पण ती व्यक्ती लेक्सस कार डिझाईन करते, ठीक आहे? इकॉनॉमिक फोरममध्ये मी डिझाईनबद्दल जे बोललो होतो त्यामुळे त्यांना मला भेटायचं होतं. तर मी म्हणालो, ठीक आहे, भेटूया. मी विचारलं, मीटिंग कुठे आहे? तर त्यांनी मॅनहॅटनमधला एक नंबर दिला आणि आम्ही शोधत गेलो. आणि मग मी पाहिलं तर ते सरवण भवन हॉटेल होतं. मी विचारलं, हे कसं शक्य आहे? हा अमेरिकन माणूस मला सरवण भवनमध्ये का भेटतोय? मग समजलं की त्याला मला तिथेच भेटायचं होतं. तो म्हणाला, मी रोज इथेच नाश्ता करतो. आणि मी तिथे गेलो आणि खाल्लं. त्यांनी पोंगल वाढला. मी तुम्हाला सांगतोय, ते चेन्नईमध्ये मिळणाऱ्या पोंगलपेक्षाही उत्तम पोंगल देत होते. आपल्याला हेच करायचं आहे, गुणवत्ता. जर तुम्ही गुणवत्ता राखली, आपल्याकडे अन्नाची जी विविधता आणि प्रकार आहेत, तर जगातलं कोणीही, कोणतीही संस्कृती याला हरवू शकणार नाही. कारण कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत किती विविधता आहे, अन्नामध्ये किती बारकावे आहेत. जर आपण हे सांभाळलं, जपलं आणि जगासमोर नीट सादर केलं तर त्याला तोड नसेल. तुमच्यासारख्या तरुणांनी ज्यांना अन्नाची आवड आहे त्यांनी हे करावं. जे फक्त पोटापाण्यासाठी हे करतात त्यांना वाटतं काहीही दिलं तरी चालेल. यामुळे भारतीय अन्नाचं नाव खूप खराब झालंय. कारण प्रत्येकाला वाटतं भारतीय अन्न निकृष्ट आहे, कारण दुर्दैवानं ते तशाच प्रकारे वाढलं जातं.